नमस्कार मंडळी. आजचा विवाह आहे चिरंजीव प्रवीण आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी शिल्पा यांचा. आणि आज गंमत म्हणजे आजचं जेवण चुलीवर आहे. म्हणतात ना, कितीही संकट आली तरी पुढे चालत राहायचं. असो, सकाळी साधारण 9 वाजता प्रवीण आणि शिल्पा हॉलवर आले. भटजींनी पुण्यवाचनाची तयारी करायला घेतली. शिल्पा सजूनच आलेली असल्याने भटजींनी लगेच पुण्यवाचनाला सुरुवात केली. त्यानंतर कूळ ठेवून 5 मानकऱ्यांनी मिळून शिल्पाला अहेर केला. त्यानंतर 5 सवाष्णींनी मिळून शिल्पाचे घाणे भरले आणि हळद लावली आणि शिल्पा नीम सांडायला गेली. भटजींनी वेळ न काढता लगेच प्रवीणचे पुण्यवाचन करायला घेतले. प्रवीणचे पण कूळ ठेवून 5 मानकऱ्यांनी प्रवीणला अहेर करून घेतला. त्यानंतर 5 सवाष्णींनी मिळून प्रवीणचे घाणे भरून प्रवीणला हळद लावली आणि प्रवीण पण नीम सांडायला गेला. त्यानंतर जानवशाची पूजा करून प्रवीण माळेसाठी उभा राहिला. एक मंगलाष्टक होताच शिल्पा माळेला आली. मंगलाष्टके पूर्ण झाल्यावर दोघांनी एकमेकांना हार घातला आणि विवाहबंधन निर्विघ्नपणे पार पडले. त्यानंतर पाहुणे मंडळींनी जेवणाला सुरुवात केली. भटजींनीही वेळ न काढता पुढील विधी करायला घेतले. कन्यादान, सूत्रवेष्टन आणि विवाह हो. त्यानंतर प्रवीणने शिल्पाला पवित्र असे मंगळसूत्र घातले आणि सप्तपदी पूर्ण केल्या. त्यानंतर दोघांनी भटजींचा आशीर्वाद घेतला आणि अहेराला उभी राहिली. अहेर झाल्यावर दोघे जेवायला आले. एकमेकांना घास भरवत दोघांनी जेवणाला सुरुवात केली आणि दोघे आनंदाने आपल्या घरी जायला निघाले. शिल्पा आईबाबांना सोडून चालली असल्याने शिल्पाचे डोळे थोडेसे पाणावले होते. साहजिकच आहे. तर असा हा सुंदर विवाह सोहळा. तुम्हाला पण असा सोहळा साजरा करायचा असेल तर आजच संपर्क करा. गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कणकवली, बानकरवाडी. मोबाईल नंबर आहे 94 21 90 47 70. धन्यवाद.